फेल. आशू, ती इतकी जनरल आहे तरी आवडते तुला? मग जनरल आहे तर चांगलं आहे ना. मी नजरकी आपल्या किती मदत करते लोकांना. जेनरस. जेनरस म्हणायचंय का तुला? हा, दॅट वन. गिव्ह प्लेट. आता एवढे इंग्लिश शब्द बोलले ते सुद्धा फाडफाड तरी इम्प्रेशन पडणारच ना. हो म्हणेल ती. ती मूर्ख असेल ना तर ती नक्की हो म्हणेल तुला. ठीक आहे. काय? मलम. याने जखमा लवकर भरतात. कशाला? नाही आता ती किंजल तुला थोबाडीत मारेल ना, मग हे कामी येईल. रेश्मा, मला फार भूक लागली पण तरी मी खाणार नाहीये. ताई, तुमचा जनरल भाऊ रागावलाय, त्याला नाश्ता भरवा. मी खूप वाईट इंग्लिश बोलतो, मला माहिती रेश्मा. आणि आता किंजलला मी कधीच आवडणार नाहीये कारण मला कधीच चांगलं इंग्लिश येणार नाही. जर किंजलला इंग्लिश येत नसतं तर तुला ती आवडली नसती का? तसं नाहीये रेश्मा. मला किंजल आवडते कारण ती खूप चांगलं इंग्लिश बोलते, पण फक्त त्याच्यासाठी नाही आवडत ती मला. मला ती आवडते कारण मला ती आवडते. मला तिची सगळी कामं करायला आवडतात. ती म्हणते ना, आशू यू आर द फनी, मला फार आवडत. तिचं सगळंच मला आवडतं. अरे पण मग तिचं पण तसंच असेल ना. तेच तर माहित नाही ना रेश्मा. तेवढं जरी कळलं ना तरी बास झालं. तुला सांगतो रेश्मा, ती हो बोलली ना किंजल तर लगेच लाईनीवर येणार आपण. असा फाड फाड इंग्रजी बोलणार जेंटलमन सारखा. मग खूप 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 पैसे कमवणार, खूप काम करणार. मग डायरेक्ट मॅरेज. आणि मॅरेज दोन्ही पद्धतीने करणार, मराठी आणि गुजराती. मग पोरांना ना आधीपासून इंग्लिश मीडियम मध्येच टाकणार, म्हणजे प्रॉब्लेम नको ना. आणि नो बोलली तर यार रेश्मा, मी तिच्या स्टँडर्डच नाहीये. अरे आशू, असं काही नसतं. म्हणजे असं असतं ना तरी बघून बिघून केलेली लग्न सुद्धा मोडली. जाऊ दे. मुळात काय, तिला जर तू आवडत असशील ना तर तू मोडकं तोडकं इंग्लिश बोललास तरी तिला ते गोड वाटेल. आणि आवडत नसशीलच तर मग काय, फाडफाड इंग्लिश झाडलंस तरी तिला आवडणार नाही. तुला जे वाटतं ना आशू, ते तू तिला मनापासून सांग. तेवढंच महत्वाचं आहे. खरंच. आणि खाऊन घे, म्हणजे भाषा कशी असली तरी आवाज तरी खणखणीत येईल. खाऊन घे. हा, आता मला यातून काय कळलंय, मला असं कळलंय की मला जे पाहिजे ते मी बोलायला पाहिजे. हा, तसंच करणार आहे मी. आय कॅन विन. येस, आय कॅन ईट ऑल्सो.